डिस्टन्स काढणे आपल्याला काय काढणे आहे फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन टेबल. ठीक आहे, खाली नंबर लाईन दिली आहे. ठीक आहे, नंबर लाईन आहे म्हणजे नंबर दिले आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक पॉईंटला नाव दिलं आहे. ह्या नंबर लाईनचा वापर करून आपल्याला दोन पॉईंटच्या बीचमधला काय काढणे आहे डिस्टन्स. ठीक आहे, पहिला कोणता डिस्टन्स कोऑर्डिनेट ओळखून घ्या. आता पॉइंट ओ आहे, पॉइंट ओ चा कोऑर्डिनेट काय आहे 0, पॉइंट ए चा कोऑर्डिनेट काय 1, पॉइंट बी चा कोऑर्डिनेट काय 2, पॉइंट सी चा कोऑर्डिनेट काय 3. ठीक आहे, सिमिलर पॉइंट ए चा कोऑर्डिनेट काय -1, पॉइंट जे चा कोऑर्डिनेट काय -2, पॉइंट ए चा कोऑर्डिनेट काय -3, पॉइंट बी चा कोऑर्डिनेट काय -4 आणि पॉइंट क्यू चा कोऑर्डिनेट काय -4. बरोबर आहे. तर नंबर लाईन वर पॉइंट चे कोऑर्डिनेट ओळखता आले ना. आता प्रश्न काय म्हणतो फाइंड द डिस्टन्स काढणे. बरोबर आहे. या दोन पॉईंटच्या बीचमधला डिस्टन्स काढणे. पहिला कोणता डिस्टन्स काढणे डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड ई. बी आणि ई या दोन पॉईंटच्या बीचमधला आपल्याला काय काढणे डिस्टन्स. तर सर्वात पहिले जो डिस्टन्स काढणे तो डिस्टन्स जसा आहे तसा तर डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड ई. बरोबर. नंबर लाईनचा वापर करून कोणत्याही दोन पॉईंटच्या बीचमधला डिस्टन्स काढणे असेल तर सर्वात पहिलं ज्या दोन पॉईंटच्या बीचमधला डिस्टन्स काढणे त्या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट ओळखून घ्या. पहिला पॉइंट काय बी, बी या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय 2. बरोबर. नंतर दुसरा पॉइंट काय ई, या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय 5. बरोबर आहे. तर बी आणि या दोन पॉइंटच्या बीचमधला डिस्टन्स काढणे. नंबर लाईनचा वापर करून कोणत्या दोन पॉइंटच्या बीचमधला डिस्टन्स काढायचा असेल तर सर्वात पहिले त्या दोन पॉइंटचे नाव ओळखायचे, कोऑर्डिनेट ओळखायचे. ठीक आहे. पॉइंट बीचा कोऑर्डिनेट काय आहे 2, पॉइंट ईचा कोऑर्डिनेट काय आहे 5. ठीक आहे. दोन पॉईंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट माहित असते आणि त्या दोन पॉईंटच्या बीचमधला डिस्टन्स काढायचा असेल फॉर्म्युला आपल्याला काय फॉर्म्युला मोठा कोऑर्डिनेट मायनस लहान कोऑर्डिनेट. मोठा कोऑर्डिनेट काय 5, मोठा कोऑर्डिनेट मायनस लहान कोऑर्डिनेट, लहान कोऑर्डिनेट काय 2. बरोबर आहे. डिस्टन्स बी काढण्याचा जसं आहे तसं किंवा इक्वलिटीच्या खाली इक्वलिटी घ्या आणि सबट्रॅक्शन करा. 5 मायनस 2 म्हणजे बी आणि या दोन पॉईंटच्या बीचमधला डिस्टन्स काय 3 आहे. डायरेक्ट नंबर लाईनवरून आपल्याला सांगता येते तर बी आणि ई या दोन पॉईंटच्या बीचमधला डिस्टन्स किती आहे. हा 1 झाला, हा 2 झाला आणि हा 3 झाला. ठीक आहे. बरोबर आहे. तर बी आणि या दोन पॉईंटच्या बीचमधला डिस्टन्स किती आहे 3 आहे. किती आहे 3. चला दुसरा सांगा. दुसरा डिस्टन्स कोणता काढणे श्राव्य पुस्तकाची पर्टिक्युलर डिस्टन्स जे. बरोबर आहे. दुसरा डिस्टन्स कोणता काढणे डिस्टन्स बिटवीन पॉईंट जे अँड ए. तर लक्ष द्या.